UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मी राजीनामा दिला नाही, मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधक मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आग्रही। बीड प्रकरणामधील आरोपींवर मुक्कालावा, कुणालाही भेटू देऊ नका। आरोपींची तेरे नाम मधली सलमान खान सारखी अवस्था झाली पाहिजे। सरपंच परिषदेतून सुरेश धसांचा निशाणा। भाजप आमदार सुरेश धस यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। मल्टीस्टेट बँकांमध्ये पैसे बुडालेल्या लोकांचे प्रश्न मांडले। भेटीनंतर धसांची प्रतिक्रिया। पुरावे नसतानाही भाजप नेते सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप। अजित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांसमोर नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती। बीड प्रकरणात अजित पवारांना कोणते पुरावे हवेत? अजित पवार ऍक्सिडेंटल नेते, महाराष्ट्राचे नेते असते तर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून वगळलं असतं। खासदार संजय राऊतांचा निशाणा। फडणवीस अजित पवार बीडचं राजकीय पर्यावरण लवकरच बदलतील, मंत्री पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य। बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यास मात्र नकार। सुरेश धस सोळंके मुंडेंचा राजीनामा मागत असताना मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत। राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। सरपंच परिषदेच्या वतीने आझाद मैदानावर धरणं आंदोलन सुरू। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा निषेध। लातूर ते अंबाजोगाई रस्त्यावर देखील चक्का जाम आंदोलन। सज्जन माणूस असता तर एका मिनिटात राजीनामा दिला असता, मात्र कसलीच लाज नसल्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिपद सोडायला तयार नाहीत। अंजली दमानिया यांची धनंजय मुंडे यांच्यावर टीका। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।